सहवास. अक्षरा आज घरात खूप धावपळ करत होती. 15 वर्षाची ती गोड मुलगी आज पुन्हा दरवर्षीप्रमाणे आजीच्या घरी सुट्टी घालवण्याचा बेत करून आली होती. अक्षरा ही राम आणि राधाची एकुलती एक मुलगी होती, पण तरीही ती इतर मुलींप्रमाणे अजिबात हट्टी नव्हती. अक्षराचे आई-वडील दोघेही उच्च पदावर कार्यरत होते, परंतु अक्षराने कधीच तिच्या परिस्थितीचा देखावा केला नव्हता. अक्षराला तिच्या गोड आणि मनमिळावू स्वभावात एक भर म्हणून पक्षाचे बोलणे समजण्याची देणगी मिळाली होती. हे गोष्ट तिने कित्येकदा आपल्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण ती मस्करी करत असणार असे समजून ते नेहमी तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. आजीच्या घरी येऊन ती छान रमली होती. सकाळी खाऊन तयार होऊन ती घराबाहेर पडली. बाहेर असणाऱ्या बागेत बसून तिच्याजवळ येणाऱ्या पक्ष्यांसोबत खूप गप्पा मारायची. कदाचित यामुळेच तिला कधीच एकटेपणा जाणवला नाही. अक्षराची एक सुंदर गोड दिसणारी मैत्रीण तिला भेटायला आली होती. ती एवढी सुंदर होती की तिच्या मागे अक्षरा घरातच सगळीकडे धावपळ करत होती. ती मैत्रीण अजून दुसरी तिसरी कोणी नसून एक फुलपाखरू होता. ते फुलपाखरू तिच्या घराजवळच्या बागेत बाकड्याचे इतर बागेत होणाऱ्या गमती-जमती, फळं, झाडे, फुले अशा कितीतरी गोष्टी ते फुलपाखरू तिला सांगत असे. त्या फुलपाखराला अक्षरा सवर्णा अशी हाक मारायची. आज ती मैत्रीण खूप आनंदात असल्याने घरात फिरत होती. शेवटी अक्षराने दमछाक तिला एका ठिकाणी बसायला सांगितले, पण ऐकेल तर ना. अक्षरा शांत बसली आणि सवर्णा मग तिच्याजवळ येऊन तिच्या खांद्यावर विसावली. अक्षराने तिला आनंदी असण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली की एक सुंदर फुलपाखरू तिला शोधत इथे बागेत आले होते आणि त्याची छान मैत्री झाली. फुलामध्ये फिरणे, इतर सुरवटांच्या पाहणे अशा खूप गमतीशीर गोष्टी त्या दोघांनी केल्या होत्या. आजही ते फुलपाखरू तिला भेटायला येणार होते, म्हणून सवर्णा खूप बागडत होती. थोड्या वेळात ते एक सुंदर फुलपाखरू तिथे आले. सवर्णा लगेच उडून बाहेर गेली आणि तिच्या मागोमाग दबक्या पावलाने अक्षराही गेली. काही वेळाने सवर्णा आणि ते फुलपाखरू एकत्र उडून गेले. अक्षराला थोडे वाईट वाटले, पण तिची मैत्रीण आनंदी असल्याने तिने एवढा काही विचार केला नाही. 2 दिवसांनी सवर्णा बागेत आली आणि तेव्हा अक्षरा एका पोपटासोबत सवर्णाबद्दल बोलत होती. तिची विचारपूस करत होती. पोपट बोलणार आणि सवर्णा तिच्या समोर आली. तिने 2 दिवसाची सगळी माहिती अक्षराला दिली. अक्षरा तिच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना पाहून खूप खुश झाली. असे हा नित्यक्रम काही दिवस सुरळीत पार पडत होता. अचानक एक दिवस सवर्णा काळजीने अक्षराकडे आली. आपली मैत्रीण दुःखी आहे हे तिच्या समजले. 3 दिवस सवर्णा ते फुलपाखरू भेटायला आले नव्हते. अक्षराने तिला मोठ्या माणसाप्रमाणे सांगितले, पण शेवटी होते एक फुलपाखरूच. जशी माया ममता अक्षराने तिला लावली तशी सवर्णाला त्या फुलपाखराची सवय झाली होती. 3 दिवस कसेबसे निघून गेले. सवर्णा आता आधीसारखी अक्षरासोबत येऊन बसू लागली, पण तिला सारखे तिच्या मैत्रिणीची आठवण येत होती.
अक्षराने तिच्या सगळ्या पक्षीमित्रांना त्या फुलपाखराची माहिती काढायला पाठवले. संध्याकाळी काही जण अक्षराजवळ आले, पण एक दुःखद बातमी घेऊन. तेव्हा अक्षरा चित्र काढत खिडकीजवळ बसली होती. तिची मैत्रीण पण तिथेच होती. आपल्या मऊ आणि पारदर्शी पंखांच्या साह्याने स्वर्णा देखील काही रेखाटत तिथे फिरत होती. जसे कावळा, पोपट, चिमणी आणि इतर सगळे आले. अक्षराने त्यांच्या हातातील ब्रश बाजूला ठेवला. ते निरागस फुलपाखरू आशेच्या किरण लाभावा त्या उद्देशाने तिथे रंगाजवळ बसले होते. पोपटाने निराश चेहऱ्याने सांगितले की स्वर्णा ज्या फुलपाखरासोबत बागेत फिरायची, फुलाबरोबर खेळायची, त्या फुलपाखराने काही दिवसापूर्वीच हे जग सोडले. एका लहान मुलासोबत वाऱ्याशी खेळत असताना चुकून त्या मुलाने त्या पाखरास हातात धरले आणि फुलपाखरू मरून पावले. चिमणीने अक्षराला स्वर्णा तेथे नसल्याचे सांगितले. तिची मैत्रीण अचानक कुठे गेली काही कळेच नाही. अक्षरा आणि बाकीचे पक्षी तिला घरात शोधून लागले. घरात सगळीकडे शोधून झाले, पण अक्षराची मैत्रीण काही सापडेना. मागून आजी अक्षराला आवाज दिला आणि देवाघरात यायला सांगितले. ती लगेच तिथे गेली. आजी देवाजवळ असलेला दिवा नीट करताना अक्षराची नजर एका ठिकाणी गेली. त्या दिव्याजवळ रंगाचे काही थेंब दिसले. तेव्हा अक्षराला मोठा धक्का बसला आणि ती हादका देत रडू लागली. खिडकीतून तिच्या पक्षीमित्र मैत्रिणींना तिचे रडणे ऐक आले आणि ते पण तिथून नंतर आपल्या घरी निघून गेले. एका आठवड्या अक्षरा कोणासोबत नव्हती, पण तिचे पक्षीमित्र तिला नेहमी बघून जात असत. अखेरीस अक्षरा यातून सावरली आणि पूर्वीप्रमाणेच पक्ष्यांशी बोलून हसू लागली. पण ती अजूनसुद्धा तिच्या मैत्रिणीला विसरली नव्हती. तिची एक गोड आठवण म्हणून अक्षराने तिचे एक सुंदर चित्र काढून स्वतःच्या खोलीत लावले.